गुरु नटराजाच्या आशीर्वादानं आणि कोल्हापूरच्या कलाकारांच्या आटोकाट जिद्दीनं जगात पहिल्यांदाच एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भारतीय शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम सादर करून महाराष्ट्रातील तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या नृत्यांगणांनी इतिहास घडवला आहे। गोठवणारी थंडी, -8 तापमान, सलग बर्फवृष्टी, पण या सर्वांवर मात करत 18,200 फूट उंचीवर नृत्याची दिव्य आरती साकारली। कलांसाठी, शांततेसाठी आणि मंगल कामनेसाठी नेमका कसा झाला हा अद्भुत प्रवास, पाहूया हा खास रिपोर्ट। कोल्हापूरच्या तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमचा आणखी एक अभिमानास्पद प्रवास, तो म्हणजे थेट भारतातून हिमालयाकडे एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत। गुरु संयोगिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 17 ध्येयवेडे कोल्हापुरी 23 ऑक्टोबरला एव्हरेस्टकडे रवाना झाले। विनोद आणि खुशी कांबोज यांनी या मोहिमेचं आयोजन केलं। या मोहिमेदरम्यान थेंगबोचे मॉनेस्ट्री 13,000 फूट, एव्हरेस्ट बेस कॅम्प 17,650 फूट आणि कालापत्तर 1,200 फूट उंचीवर अशा 3 ठिकाणी भरतनाट्यमचं सादरीकरण झालं। गणपती स्तुतीपासून श्रीराम स्तुती आणि भज गोविंदमपर्यंत अतिशीत हवामानात बर्फात पायातील बूट काढून नृत्य सादर करणाऱ्या गुरु संयोगिता पाटील, दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी यांनी एव्हरेस्टला अनोखी मानवंदना दिली। -8 तापमान, कमी होत चाललेला ऑक्सिजन, सलग बर्फवृष्टी या सर्व आव्हानांवर मात करत 18,200 फूट उंचीवर मंगलम सादर करत त्यांनी जगात पहिल्यांदाच एव्हरेस्टवर भरतनाट्यमचा इतिहास रचलाय। या मोहिमेत समिट ॲडव्हेंचर, ABC ॲडव्हेंचर नेपाळ तसंच कोल्हापुरातील नामांकित डॉक्टर्स, न्यायाधीश आणि उद्योजक सहभागी झाले। गिर्यारोहिका खुशी कांबोज यांच्या नेतृत्वाखाली ही धाडसी मोहीम यशस्वी झाली। कलांचं जतन आणि जगात शांततेचा संदेश हेच ध्येय घेऊन कोल्हापुरातील नृत्यांगणांनी हिमालयात भरतनाट्यमची दिव्य आरती साकारली आहे। हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय आणि महाराष्ट्रासाठी गौरवाचा आहे। न्यूज कट्टा 24 तर्फे या कोल्हापूरच्या रणरागिणींना सलाम।